राम मंदिर दान चोरी प्रकरणामध्ये चंपतराय यांचा राजीनामा, विश्व हिंदू परिषदेच्या निर्देशांनंतर राम मंदिर ट्रस्टच्या महासचिव पदाचा राजीनामा, अनिल मिश्रा यांच्याकडून सुद्धा राजीनामा घेतला। अयोध्येतील राम मंदिर दान चोरी प्रकरणी राऊतांचं ट्विट, तर ठाकरे सेनेनं मंदिरासाठी दान केलेल्या 4 किलो चांदीच्या विटा गायब। 4 किलो चांदीची वीट नेमकी गेली कुठे? संजय राऊतांकडून ट्विट करत सवाल उपस्थित। मला रिसीट मिळाली नाही। आम्ही 1 कोटी रुपये चेकद्वारे दिले। आम्ही पहिले आहोत उद्धव ठाकरे, आणि त्याच वेळेला आमच्याकडून 25 किलोपेक्षा जास्त चांदीची वीट, ही पहिली वीट आम्ही त्यांना दिली जास्त, त्या विटीची रिसीट नाही। राज्यसभेसाठी कुणाच्याही दारामध्ये गेले नाही, विचारधारा सोडून कुठेही जाणार नाही, सुनेत्रा पवारांच्या भेटीवर नवनीत राणांचं भाष्य। तर अमरावती लोकसभेसाठी आतापासूनच कंबर कसून मैदानात उभी आहे, राणांच्या वक्तव्यानं राजकीय चर्चा। महापौर ऋतू तावडेंसमोर मॅनहॉलमध्ये पडलेल्या मुकादमाची चौकशी होणार। मुकादम मुद्दाम मॅनहॉलमध्ये पडल्याचा संशय, ऋतू तावडेंकडून चौकशीचे आदेश। पंकजा मुंडेंच्या जीवावर आमदार झाले आणि आता त्यांच्यावरच टीका करतात। नाव न घेता प्रीतम मुंडेंची आमदार प्रकाश सोळंकेंवर टीका। परळीच्या दोन्ही बहीण भावांनी माझ्या विरोधात काहींना उभं करत मला पाडण्यासाठी षडयंत्र रचलं होतं, असा सोळंकेंनी आरोप केला होता। पंकजाताईंच्या जीवावर निवडून येऊन त्याच्यानंतर 3 वर्ष आता होत आले ऑलमोस्ट, ती आमदारकी खाऊन पचवून ढेकरा देऊन मग ताईंच्यावरती गरळ ओकणारे लोक जर आपल्याला इथून पुढच्या काळात नको असतील तर आपल्याला इथे पाहिजे 100% भारतीय जनता पार्टी। शिंदेच्या सेनेच्या खासदार ज्योती वाघमारेंचं राष्ट्रीय महिला आयोगाला पत्र, संजय राऊतांच्या भाषेविरोधात पत्र लिहून तक्रार। राऊत शिवीगाळ अभद्र भाषा वापरतात, राऊतांवर तातडीनं फौजदारी गुन्हा दाखल करा, पत्रातनं मागणी। महिलांसंदर्भात शिव्या देण्याचं प्रमाण सध्या जास्त, या संदर्भात आम्ही गंभीर, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया राहटकर यांची ही प्रतिक्रिया। तर जनप्रतिनिधींकडे बोलण्याचं आणि वागण्याचं शहाणपण असावं, अन्यथा महिला आयोगाला पावलं उचलावी लागतील, असाही राहटकरांचा इशारा। महिलांच्यावरनं शिव्या किंवा असभ्य शब्दामध्ये बोलण्याचं फार मोठ्या प्रमाणामध्ये असं चित्र आपल्याला दिसतं आहे, आणि याच्यावर आम्ही खूप गांभीर्यानं विचार करतो आहे। येणाऱ्या काही दिवसामध्ये आम्ही या विषयावर नक्कीच काही निर्णय घेऊ, अशा परिस्थितीमध्ये आम्ही आहोत। राज ठाकरेंकडून मनसे पदाधिकाऱ्यांना अल्टिमेटम, SIR संदर्भातील कामाला वेग द्या, घरात बसून राहू नका, राज ठाकरेंच्या कडक शब्दात सूचना। शेवटचं सांगतोय, कामाला लागा, पदावरून हटवलं तर माझ्याकडे येऊ नका, असाही इशारा। आता बघूया टॉप 9 मोठ्या बातम्या। केतनला टक्कल असल्यानं सियाला त्याच्याशी लग्न करायचं नव्हतं, केतन अग्रवाल वीग वापरत असल्यानं सियाला खटकत होतं। केतन अग्रवाल हत्या प्रकरणाच्या तपासात आता धक्कादायक बाब समोर। मयत केतन अग्रवालच्या आईवडिलांकडून मुख्यमंत्री फडणवीसांची भेट, आरोपींना फाशीची शिक्षा द्या, केतनच्या वडिलांची मागणी, तर दोषींना कठोर शिक्षा देणार, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। तर लोहगड प्रकरण अनाकलनीय, मुख्यमंत्री फडणवीसांची ही प्रतिक्रिया। शिकल्या सवरलेल्या चांगल्या घरच्या मुला मुलींमध्ये अशा प्रकारची दुर्बुद्धी आणि अशा प्रकारची सूडबुद्धी ही नेमकी का तयार होते, याच्या पाठीमागची कारणं काय आहेत? मला असं वाटतं की याला केवळ गुन्हेगारीचा अँगल नाही, तर एक सामाजिक अँगल देखील आपल्याला त्याच्यामध्ये बघावा लागेल। पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप गिल यांची बुधवारी रात्री लोहगडावर पाहणी, घटनास्थळाची पाहणी करत स्थानिकांशी साधला संवाद। केतन अग्रवालच्या हत्येचा सीन रिक्रिएट होणार असल्याची माहिती। लोहगडावरील केतन अग्रवाल हत्या प्रकरणात आता ज्याची चूक असेल त्यांना कठोर शिक्षा व्हावी, आरोपी सिया गोयलच्या आईची प्रतिक्रिया। तर माझी मुलगी दोषी आढळली तर तिला त्याच ठिकाणाहून खाली फेकून द्या, सियाच्या आईची उद्विग्न प्रतिक्रिया। परिवारों में केतन जी भी इतने अच्छे थे, अगर किसी का इसमें दोष हो तो उसे सख्त से सख्त सजा होनी चाहिए, चाहे उसमें मेरी बेटी भी हो। अगर मेरी बेटी का दोष निकले तो जहाँ से केतन जी को गिराया गया या जो गिरे हैं वहां से ही उस दोषी को गिराया जाए। केतन अग्रवाल हत्या प्रकरण आता फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार, तर मुख्यमंत्री फडणवीसांचं केतन अग्रवाल यांच्या कुटुंबियांना आश्वासन। लोहगडावरील ही घटना अनाकलनीय असल्याची सुद्धा फडणवीसांची प्रतिक्रिया। काही नेते राजकीय स्टंटबाजी करत आंदोलन करतात, भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिकांची रोहित पवारांवर आणि त्यांच्या उपोषणांवर टीका। दरम्यान अशा आंदोलनांमागे शेतकऱ्यांच्या प्रश्नांपेक्षा राजकीय भूमिका अधोरेखित होते, अशीही कृष्णराज महाडिकांची टीका।
मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी एक अत्यंत ऐतिहासिक असा महाराष्ट्र राज्यामध्ये निर्णय घेतलेला आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळवून दिलेली आहे आणि त्याच्यावरती परत एकदा आंदोलन किंवा उपोषण करण्याचं एक स्टंटबाजी खरं तर हा संपूर्ण आंदोलन होताना दिसतोय. छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये आमदार संजना जाधव यांना दिलासा, तर औरंगाबाद खंडपीठाकडून उमेदवारी कायम. उमेदवारी रद्द करण्याच्या आदेशाला स्थगिती. न्यायालयाच्या निर्णयामुळे निवडणूक लढवण्याचा मार्ग त्यांचा मोकळा. आरोग्य सेवेचं धक्कादायक वास्तव समोर. 13 कोटी लोकसंख्येसाठी फक्त 13,530 रुग्णवाहिका, तर माहितीच्या अधिकारातनं ही धक्कादायक माहिती समोर. रुग्णवाहिकेच्या संख्या वाढवण्याचे प्रयत्न सुरू. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य. आता बघूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या. तो अजून जिवंत आहे का? ताब्यात घेताच आरोपीकडनं पोलिसांना विचारणा. पश्चिम रेल्वेमधील हत्या प्रकरणात ही धक्कादायक माहिती समोर. आरोपी रोशन सुवर्णा बसनं कर्नाटकात पळून जाण्याच्या तयारीत होता. विरारमध्ये गाडी पार्किंगवरून झालेल्या वादानंतर अल्पवयीन मुलावर चाकू हल्ला. विरार पूर्वेच्या कारगिल नगर गणेश चौक परिसरातली ही घटना. विरार पोलिसात गुन्ह्याची नोंद. आरोपी मात्र फरार. 1 जुलैपासून पासपोर्ट महागणार. केंद्र सरकारकडून शुल्कात मोठी वाढ. सामान्य पासपोर्टसाठी आता 2,500 तर तात्काळ श्रेणीतील पासपोर्टसाठी 5,000 मोजावे लागणार. व्यावसायिक सिलेंडरवरील सर्व निर्बंध केंद्र सरकारनं हटवले. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचं सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र. व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा पूर्ववत करणार. हॉटेल, रेस्टॉरंट्स, केटरिंग, छोटे उद्योग आणि अनेक व्यवसाय ग्राहकांना हा मोठा दिलासा. त्र्यंबकेश्वर व्हीआयपी दर्शन घोटाळ्यातील मुख्य संशयित आरोपी पुरुषोत्तम कडलकला मुंबई हायकोर्टाकडून जामीन. यापूर्वी जिल्हा आणि सत्र न्यायालयानं कडलकचा जामीन फेटाळला होता. दरम्यान मुंबई हायकोर्टाकडून आता कडलकला अटी आणि शर्थींसह जामीन मंजूर. मुंबई विद्यापीठाच्या TY BComच्या पेपरफुटीची CID चौकशी करण्यात येणार. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांची विधान परिषदेमध्ये घोषणा. मुंबई हायकोर्टाकडून अविवाहित विद्यार्थिनीला 24 आठवड्यांहून अधिक काळचा गर्भपात करण्यास परवानगी. मुलीला शारीरिक स्वायत्ततेचा अधिकार असल्याचं मुंबई हायकोर्टानं म्हटलंय. राज्यात खासगी रुग्णालयांच्या दरावर आता नियंत्रण येणार. तर हे दर आता नियंत्रित ठेवले जाणार. उपचारांसाठी रुग्णांना किती दर आकारावा यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश. दरांसंदर्भात धोरण ठरवण्यासाठी लवकरच मुख्यमंत्र्यांसोबत बैठक. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांची माहिती. आषाढी वारीनिमित्त वारकऱ्यांसाठी यंदा 24 विशेष रेल्वे गाड्या. वारकऱ्यांची गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेकडून हे नियोजन. नागपूर, अमरावती, लातूर, कोल्हापूर, पुणे या मार्गांवर विशेष शुल्कासह गाड्या धावणार.